नवीन ब्लॉग काढत आहे मी खूप दिवसानंतर. तर शेतात खूप पाऊस पडतो आहे. आत्ता पण भरपूर चालू आहे, थोडी. तर तुम्हाला विहिरी दाखवतो. मग आमची विहीर फुल भरलेली आहे. एवढा पाणी आणि ना एवढा पाऊस रात्री. या बघा पाणी वाहू राहिलं डायरेक्ट पाणी. तुम्हाला मागं दिसत असेल माझ्या की पाणी वाहू राहिलं. हे बघा गाईज, हे बघा पूर्ण खाली पाणी. बघा एवढं पाणी वाहू राहिलं, एवढं पाणी. खूप पाणी. आणि गाईज तर आता तुम्हाला विहीर दाखवतो मी. काका पण याचा ब्लॉग बनवत आहे माझे, त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. मका पूर्ण झोपलेली आहे. तर पूर्ण मकामधून पाणी चाललेलं आहे. पूर्ण झोपून गेलेली. एवढा जोरात पाऊस होता आणि ती परत सरळ पण आणणार नाही, कारण की कंस लागलेलं आहे तिला. तर तुम्हाला दाखवतो मी. बघा हे बघा पूर्ण पाणी. बघा पूर्ण झोपून गेलेली. बघा एवढं डायरेक्ट फुल. तर तसं आता बघू, तरी पाऊस खूप 8-1 तासापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि पण नजारा हा तर एकदम भारी नजारा आहे. तुम्ही पण या एखाद्या वेळेस, आपण ब्लॉग शूट करू सोबत. बघा फुल पाणी आहे. तुम्हाला ब्लॉग थोडं धुंदा दिसत असेल तर 2 मिनटं मी कॅमेरा साफ करतो आणि मग आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल थोडंफार. तो खूप पाणी भरलेला आहे. आमचं नारळाचं झाड, आमचं नारळाचं झाड तिथून पाणी वाहू राहिलं. एवढा पाऊस पडतो राहिला. आणि मी आत्ता नाही जाता येणार, कारण की थोडंफार घरचे पण नाही म्हणत की नको जाऊ, पाऊस असं तसं. मग मी नाही जात. पण आता तुम्हाला जर इथं आलेलं होते तर तुम्हाला मी याच्यावरच एवढं पाणी साचलेलं आहे आमच्या इथं. खूप पाणी. तर तुम्हाला आमच्या काकड्या पण दाखवून देतो. काकड्या जावेल आमच्या कोंबड्या. जागी पाणी भरलेलं आहे. आणि आम्ही इथं माझ्या आजीला पिकं लावायला म्हणजे भारी वाटतं. मग आजीने लसूण कांदे वगैरे लावलेला आहे. मला नाही माहिती, कारण की कांदे आणि बघा हा काकडीचा वेल इथं. त्यामुळे जाऊ आपण यांच्याकडं, वेलाकडं. एवढा भारी काकडा आहे ना. आता आलेला नाही वाटतं, बघू चला. आमचं काकडीचं झाड आहे. खूप वेळ लावलेलं आहे इथं. बघा असंच फुलं चाललेले आहे. बघा छोटे काकडी.
कांदे आमचे सगळीकडं पाऊस चालू आहे सगळीकडं. माझ्या मागं बघू शकतो पाणी वावरलेलं इथून. तर गाईस तुम्ही ब्लॉग एंड करता. बाय.